नमस्कार. रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, मध्यंतरी मी एक व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की Amazon KDPवर ज्यांना ई-बुक प्रकाशित करायचं आहे त्यांनी मला मेसेज करा. कारण मी आजवर अनेक जणांची ई-बुक ही Amazonवर प्रकाशित केली आहे. त्याच्यानंतर मला बरेच मेसेज आले आणि त्यांनी विचारलं की मॅम, Amazon KDPवर बुक पब्लिश करायचे फायदे काय आहेत? तर त्याच्याबद्दल माहिती आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण बऱ्याच मराठी लेखकांना ह्याची माहिती नाही. स्पेशली जे नवीन लिहितात त्यांना माहिती नाही. तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला पूर्ण माहिती होईल. मग पुढचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. तर सुरू करूयात की Amazonवर KDPमध्ये बुक पब्लिश करायचे फायदे काय? तर सगळ्यात पहिला हा फायदा आहे की तुमचं पुस्तक जे आहे ते वर्ल्ड वाईड म्हणजे जगभर विकता येतं. म्हणजे सपोज आता आपण जे इथे प्रकाशित करतो पुस्तकं, जी हार्ड कॉपी प्रकाशित करतो ती साधारण आपल्या शहरात किंवा जास्तीत जास्त महाराष्ट्रात वितरित केली जातात मराठी पुस्तकं. हिंदी इंग्लिश असेल तर भारतापर्यंत ती प्रकाशित होतात. पण Amazonवर ज्यावेळेला आपण ई-बुक प्रकाशित करतो तर ते कुठेही डाउनलोड करून जगातला कुठलाही मराठी माणूस ते वाचू शकतो. तर हा फायदा आहे. त्याच्यामुळे होतं काय की तुमचा एक जो वाचक वर्ग आहे तो तुम्हाला जगभरही मिळू शकतो. दुसरं आहे की अशी प्रकाशकाची गरज ई-बुक पब्लिश करण्यासाठी नसते. ओके. आता मीही स्वतः प्रकाशनच्या अंडर कुठलंही पुस्तक प्रकाशित करत नाही. आता समजा तुमचं पुस्तक करा करा मला प्रकाशित करायचं आहे, तर तुमच्याच नावाने मी ते सेल्फ पब्लिश करते. सो हा एक फायदा आहे की प्रकाशकाचे नियम, अटी, त्यांच्या काही जे म्हणजे बऱ्याचदा हार्ड कॉपीजला मी असं ऐकलंय की 1000 बुक तुम्ही छापलीच पाहिजेत, असेही प्रकाशक अटी घालतात. मग ती एवढी पुस्तकं छापून आपण घरात ठेवली आणि ती जर विकली गेली नाही, तर तो खर्च भुर्दंड आपल्याला पडतो. त्यामुळे प्रकाशकाची गरज इथे भासत नाही. तरी तुमचा प्रश्न असेल की मग कॉपीराईट आणि या गोष्टी कशा होतात? त्या पण व्यवस्थित ह्याच्यामध्ये Amazon KDPमध्ये कव्हर होतात. ओके. मी स्वतः जेव्हा पब्लिश बुक करते तर तिथे कॉपीराईट पण देते आणि Amazonचा ISBN नंबरसारखा एक नंबर असतो, तो तुम्हाला मिळतो. त्यामुळे तुमचं पुस्तक हे सुरक्षित राहतं. ओके. हे महत्त्वाचं आहे. तिसरा पुढचा फायदा आहे की हा खूप महत्त्वाचा फायदा आहे, जो कुठल्याच पुस्तकाला मिळत नाही, की तुमचं नावाबरोबरच तुमचा पॅसिव्ह इन्कम चालू होतो. आता पॅसिव्ह इन्कम म्हणजे 2 प्रकारे होतो. एक म्हणजे तुमचं पुस्तक जर विकलं गेलं, तर तो एक त्याची रॉयल्टी मिळते. मग ती 30% ते 70% रॉयल्टी असते. आणि दुसरं समजा तुमचं पुस्तक विकलंच गेलं नाही आणि जर तुमच्या पण ई-बुक मार्फत ते जर वाचलं गेलं, तर ते जरी नुसतं वाचलं जरी गेलं तरीही तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. ओके. आता माझ्या काही जण ज्यांचं प्रकाशन केलंय त्यांचं पुस्तक विकले गेले नाहीत, पण फक्त वाचली गेलेत. सो जितकी पानं वाचली जातात तितके पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ॲड होत जातात. सो हा एक फायदा Amazon KDP देतो, जो इतर कुठलाही प्रकाशक देत नाही. सो हा एक मोठा फायदा आहे. सो जे क्रिएटिव्ह रायटर्स आहेत किंवा नवीन रायटर्स आहेत, ज्यांना आपलं ब्रँड नेम प्लस पॅसिव्ह इन्कम करायचं आहे, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी Amazonने दिलेली आहे. त्याच्या पुढचा एक जो फायदा आहे की नवीन लेखक आहेत त्यांना एक चांगली ओळख मिळते. तसेच तुमचं जे बुक पब्लिश होतं, समजा तुम्हाला वाटलं की त्याच्यामध्ये 8 कथा कथा आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन 2 कथा नंतर ॲड करायच्यात. तर त्या तुम्ही करू शकता का? येस. ओके. प्रकाशन झाल्यानंतर पण तुम्ही त्याच्यामध्ये एडिटिंग करू शकता. सो हा एक मोठा फायदा Amazonचा होतो. कॉम्पिटिशन आता ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की इंग्लिश पुस्तकं भरपूर आहेत, हिंदी पुस्तकं भरपूर आहेत. त्या मानाने मराठी पुस्तकं Amazonवर कमी आहेत. त्यामुळे तुम्हाला कॉम्पिटिशन कमी आहे. सो ज्यांना इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर या प्लॅटफॉर्मवर वळावं. ओके. माझे कंटेंट रायटिंग झालेले विद्यार्थी तुम्ही ऑलरेडी लिहीत आहात, तर एक समजा पुस्तक तुम्ही फोकस करून जर ठरवलं, की नाही मला Amazonवर पुस्तक या विषयावर लिहायचं आहे, तर मग ही चांगली सुवर्ण संधी तुम्हाला ठरेल.
त्याच्यानंतर आणखीन एक फायदा आहे, की समजा तुम्हाला लेखनाची आवड असेल, बऱ्याच जणी गृहिणी आहेत, तर त्याही हे काम सहज करू शकतात. दुसरं म्हणजे तुम्हाला वेगळ्या अप्रूव्हलची गरज लागत नाही. ओके. के-डी-पीचे असे असे कुठलेही जाचक नियम नाही आहेत, की तुम्ही हे नाही करू शकत किंवा ते नाही करू शकत. पण अर्थात Amazon के-डी-पीवर बुक अपलोड करणे ही अगदी सोपी प्रोसेस नाहीये. म्हणजे जे नवीन आहेत त्यांना कळणार नाही. त्याचे बरेच सेटिंग असतात. अगदी Amazonचे अकाउंट तयार करण्यापासून त्याच्यावर बुक अपलोड करणे. ओके. काही त्यांचे नियम असतात. जर नाही झाले तर तुमचा Amazon अकाउंट बंद पण होऊ शकतो. सो ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडून करून घ्या. तुम्हाला जर करायचं असेल तर नीट माहिती करून घ्या आणि मग हे काम चालू करा. सो अशा पद्धतीने मी तुम्हाला महत्त्वाच्या सगळ्या आज गोष्टी सांगितल्या आहेत. तुम्हाला जर Amazonवर पब्लिश करायचं आहे, आम्ही सर्व्हिस देतोच. त्याचा खर्च जो काय आहे तो डिपेंड असतो तुमचा काय पद्धतीची तुम्हाला सर्व्हिस असते त्याच्यावर. सो थँक यू सो मच. हा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कळवा आणि जास्तीत जास्त मराठी लेखकांपर्यंत पोहोचवा. थँक यू.